बरेच दिवसापासूनची इच्छा होती ब्रिज हॉटेलचे छोले भटुरे खाण्याची. म्हटलं आज तरी ही इच्छा पूर्ण करूया. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? रेडी होऊन आम्ही निघालो होतो मार्केटला. असं काही स्पेशली ठरवलं नव्हतं, की भटुरे खायला जावं. पण बाहेर गेल्यानंतरनं कळालं, की आज गुरुवार आहे. गुरुवार आहे म्हटल्यानंतरनं दत्त मंदिराला जावंच जावं. आमच्याकडलं हे मंदिर फार जुनं आहे. त्यामुळं आम्ही दत्त मंदिरला आधी गेलो आणि तिथे दर्शन केलं आणि प्रदक्षिणासुद्धा मारून घेतला आणि थोडा वेळ मंदिरामध्ये स्थिर, शांत वातावरणात थोडंसं बसून घेतलं आणि तुम्ही बघू शकता मंदिर हे किती सुंदर आहे. त्यानंतर ना आम्ही लगेचच निघालो दुसऱ्या कामासाठी. बाहेर निघालो म्हणजे 1 2 कामं करणार हे नक्कीच. सुपरमार्केटला गेलो आणि काही थोडंफार साहित्य राहिलं होतं घ्यायचं, ड्रायफ्रुट्स वगैरे राहिलेले ते घेतलं. राहिलेलं सर्व साहित्य घेऊन आम्ही निघालो बिलिंग काउंटरला. साहित्याचं बिलिंग केलं आणि आम्ही निघालो थेट शेतात. शेतात नाही, ब्रिज हॉटेलला. हॉटेलमध्ये गेल्यानंतर आम्ही पाहिलं स्वीट्सचे खूप सारे प्रकार आणि त्यानंतर आम्ही आमच्या टेबलवरती जाऊन बसलो आणि फायनली ती वेळ आली एकदाची ज्यासाठी आम्ही निघालो होतो भटुरे खाण्यासाठी. तुम्ही बघू शकता मी कसे चटके-मटके देत आहे भटुरे आणि सँडविचेसचा आनंद घेत आहे. एवढे अप्रतिम आणि सुंदर असे भटुरे तिथे मिळतात. त्याची तर मी खूप मोठी फॅन आहे. सर्व खाऊन झाल्यानंतर लास्ट हां, आईस्क्रीम तर झालंच पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आईस्क्रीम झालंच पाहिजे. आईस्क्रीम खाऊन आम्ही लगेचच निघालो घराकडे. रात्रीचे वाजले होते 8. जाम थकल्यामुळे मी लगेचच कपडे चेंज करायला घेतलं आणि गेली लगेच झोपायला. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनेलला फॉलो करायला विसरू नका.